आज जसं आता एव्हिएशन मिनिस्टर म्हणून मुरलीधर अण्णा मोहोळ हे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, त्यामुळे आमची त्यांनी जसं सांगितलं की जागा राज्य सरकारला द्यावं लागते, त्यामुळं आज या जिल्ह्यामध्ये किंवा दक्षिणेमध्ये विशेषतः इथं अनेक जागा सरकारच्या आहेत, ज्या पडीक जमिनी आहेत किंवा ज्या शेतीच्या कामाचे देखील नाहीत, इथं शेती कुठलंही पीक उगत नाही, अशा जमिनी राज्य सरकारने ॲक्विजिशन करावं आणि इथं उड्डाण पूल आपलं एक नवीन उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत एक चांगलं नवीन एअरपोर्ट व्हावं अशी आमची मागणी आज आमच्या आमदारांनी आणि सर्व इथल्या नागरिकांनी ती मागणी केली आहे। मला असं वाटतं की देशामध्ये कुठेही जर नव्यानं विमानतळ करायचं असेल तर त्याची जागा जी लागते ती राज्य सरकार देत असते। कुठेही देशात कुठेही तुम्ही विमानतळ करा, एकदा राज्य सरकारनं भूसंपादन करून आम्हाला दिल्यानंतर पुढचं काम आमचं असतं, केंद्र सरकारचं असतं। त्यामुळे आमचे आमदार संग्राम भैया असतील, त्यांचे सगळे या ठिकाणचे त्यांचे सहकारी असतील, या सगळ्यांना माझी तीच विनंती मी त्यांना केली की शेवटी राज्य सरकारचे प्रतिनिधी आपण सगळे आहात, त्यामुळे या ठिकाणी या भागाला नवीन विमानतळाचा जो विचार आपला आहे त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून आपण एखादी जागा ही ताब्यात घेतली पाहिजे। त्याचं भूसंपादन हे राज्य सरकार करतं आणि मग आमच्याकडे याच्या माध्यमातून विमानतळाचं त्या ठिकाणी निर्माण होतं।